घेतलेली आहे. वैयक्तिक काम होतं. अरे ऑन कर. हां वैयक्तिक काम हॉस्पिटलच्या संदर्भात आलेलं. अच्छा एक मिनिट मागे घे ना. कशासाठी आलं होतं ताई? हॉस्पिटलचं काम होतं. की निवडणुकीचं विधान काही? परिषदेची निवडणूक नाही, आपल्या नाही, उमेदवार रिंगणामध्ये आहे. नाही, नाही. वेगवेगळ्या चर्चासाठी या ठिकाणी की आपण नाही आमचं वैयक्तिक काम होतं. त्याची बहुतेक पाठिंबा कोणाला आहे? पाठिंबा कोणाला राहणार आहे निवडणुकीत? पाठिंबा समजेल असं. निवडणुकीत आपला पण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. आहे ना आमचा उमेदवार आहे. तर त्याला पाठिंबा नाही राहणार आहे का हा तुम्ही? मग आहे ना. त्यांना आहे आमचं दुसरं काम होतं थोडं. पण- असं म्हणजे इथं आलं तर काही विधान परिषद निवडणूक रंगात आलेली आहे आणि असं असताना तुम्ही भाजप कार्यालयामध्ये आला. हॉस्पिटलचं काम असल्यामुळे मी परत तेच सांगते तुम्हाला की हॉस्पिटलचं काम होतं त्या संदर्भात आलेले आम्ही. काही बाकी काही साधारण नाही दुसरं. गेल्या मला 1 तासापासून आप त्यांच्याशी चर्चा चालल्यामध्ये गिरीश महाजन यांच्याशी संवाद चाललेला होता. नेमका कुठल्या विषयावर एवढ्या वेळ संवाद चाललेला होता? चर्चा देखील वेगवेगळ्या मी चाललेल्या तेच सांगते ना भाऊ की हॉस्पिटलचं काम असल्यामुळे आम्ही त्या संदर्भातच आलेलो होतो. राजकीय याच्यासाठी गिरीश भाऊंनी असं म्हटलेलं आहे की महाविकासचे उमेदवार देखील आमच्या संपर्कात आहेत. तुमच्याशी काही संपर्क साधण्यात आला का? मतदानाबाबत तुम्हाला काही आवाहन करण्यात आलं का भाजपकडून? नाही ते अशी आता देखील चर्चा चाललेली की म्हणते गिरीश महाजन यांच्याशी आपण संपर्कात असल्यामुळे पक्षप्रवेशची देखील चर्चा चाललेली आहे. नाही असं काहीच नाही. मग ऐन निवडणुकीच्या काळात आपण चक्क त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यांना विचारतो. काय भाऊ आपण या ठिकाणी ठाकरेंचे एकमेव जिल्ह्यातले नगराध्यक्ष आहेत. आपला मेसेज मात्र या 100% महाविकास आघाडीचा उमेदवार देखील आमचा या ठिकाणी उभा आहे आणि विधान परिषदेच्या निवडणुकीचा जर विषय केला तर 100% महाविकास आघाडीलाच आम्ही मतदान करणार आहोत. नगराध्यक्ष देखील शिवसेनेच्या आहेत आणि मी देखील महाविकास आघाडीचाच घटक आहे. या ठिकाणी आलो व्यक्तिगत कामाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आलो होतो. खरं म्हणजे जळगावला माझ्या कामानिमित्त आलो आणि आमचे मित्र चंद्रकांत बाविस्कर जिल्हाध्यक्ष जे आहे त्यांना सहज फोन लावला. त्यांनी सांगितलं की या भाऊ या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहे आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी आलेलो. काय निवडणुकीचा कुठलाही प्रत्यक्ष गिरीश भाऊंची चर्चा आली आमच्या कामाच्या संदर्भामध्ये, काही हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये. जो एक पेशंट आमचा ॲडमिट आहे मुंबईला, त्याच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. आणि एवढ्या निवडणुकीच्या काळामध्ये देखील त्यांनी सांगितलं की सोमवारी किंवा मंगळवारी मुंबईतल्या पेशंटच्या संदर्भामध्ये मी पुन्हा आणखी त्या ठिकाणी फोन करेन अशी शाश्वती त्यांनी या ठिकाणी दिली. खरं म्हणजे पक्ष जरी वेगळे असले तरी व्यक्तिगत संबंध या ठिकाणी प्रत्येकाचे असतात. आणि मी अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये मी 25 वर्ष काम केलेलं आहे. मधला कालखंड जर सोडला तर भाजपचं अनेक वर्ष सक्रियपणे काम केल्यामुळे गिरीश भाऊंचे संबंध आहेतच. विधान परिषदेचा प्रचार सध्या सुरू आहे. गिरीश महाजन जळगावमध्ये आहेत. तुम्हाला काही आवाहन करण्यात आलं आहे का मतदानासाठी? गिरीश भाऊंनी म्हटलं, संपर्क साधला का? गिरीश भाऊंचा जे उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीचे नंदकिशोर महाजन, ते मागच्याच आठवड्यामध्ये माझ्याकडे येऊन गेले. त्या ठिकाणी माझ्या गटातल्या 13 नगरसेवकांच्या त्यांनी त्या ठिकाणी भेटी घेतल्या आणि प्रत्येक उमेदवार त्या ठिकाणी मत मागत असतो त्याप्रमाणे ते देखील आले. आणि आम्ही देखील त्यांना सांगितलं की आपण त्या संदर्भामध्ये विचार करू, परंतु महाविकास आघाडीचा उमेदवार आमचा त्या ठिकाणी आहे आणि जोपर्यंत महाविकास आघाडीचे वतीने आम्हाला काही वेगळी सूचना येणार नाही तोपर्यंत आम्ही महाविकास आघाडीलाच मतदान करू. मोठी अडचणी येत असते. भाजपच्या आव्हानाला- निधीच्या मोठी अडचणी येत असते. घर वापसीची देखील तयारीची चर्चा नाही निधीच्या संदर्भामध्ये आज यावल नगरपालिकेच्या माध्यमातून 56 कोटी रुपयाची शेळगाव बॅरेजची योजना आमची यावलला सुरू आहे आणि त्याची वर्क ऑर्डरही झालेली आहे. काम जवळजवळ 30% त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी प्रशासकीय मंजुरी दिलेली असल्यामुळे 100% त्या निधीचा काही प्रश्नच येत नाही. अन्य ज्या आमच्या ज्या काही स्कीम आहेत नगरोत्थान महानगरोत्थान योजनेच्या माध्यमातून भुयारी गटाराच्या बाबतीमध्ये ती देखील चर्चा आज या ठिकाणी मी भाऊंची केली की माझा प्रस्ताव त्या ठिकाणी 127 कोटीच्या कामाला तांत्रिक मंजुरी मिळून तो प्रस्ताव आता DML आहे आणि तो नगर विकासमध्ये गेला पाहिजे. जरी तुम्ही वेगवेगळ्या पक्षाचा असलो तरी या जळगाव जिल्ह्याचे मंत्री म्हणून तुम्ही आमच्या शहराच्या, कारण भाजप जरी तिथे पराभूत झालेला असला तरी त्या मतदारसंघाचे आमदार भाजपचे आहे आणि नागरिकांनी काय तुमचा घोडा मारला आहे म्हणून ते काम झालं पाहिजे. या संदर्भामध्ये आम्ही त्यांची भेट घेतली. गिरीश भाऊंच्या आवाहनाला तुम्ही प्रतिसाद देणार आहात का? त्या बाबतीत अजून विचार करू, परंतु आम्ही आज महाविकास आघाडीचा असल्यामुळे आम्ही आधी आमच्या पक्षाला त्या ठिकाणी प्राधान्य देणार. प्रतिसाद देण्याबाबत तुम्ही काही अटी शर्ती ठेवल्या? कुठलीही अटी शर्ती केलेली नाही. पुन्हा घर वापसीची चर्चा घरवापसीचा दुरान्वयाने संबंध नाही. मी आहे त्याच ठिकाणी योग्य आहे. अनेक वर्ष मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं, परंतु स्थानिक काही लोकांशी माझं त्या ठिकाणी पटत नसल्यामुळे मी बाजूला त्या ठिकाणी झालो आहे आणि सक्षमपणे त्या ठिकाणी काम करतो आहे. आपण पाहत आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये भाजपची एक मोठी लाट या ठिकाणी असताना देखील आम्ही यावलमध्ये आमची जागा निवडून आली. आमच्या पाठीशी कुठलंच कोणी नव्हतं, परंतु सामान्य जनता यावलची आमच्यासोबत असल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही 59% मतं घेऊन त्या ठिकाणी विजयी झालो. महाविकासच्या धन्यवाद. उमेदवाराने तुमच्याशी संपर्क साधलेला आहे का? महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे सूचकच आहेत आम्ही दोघं जण. आम्ही सूचक आहे. शरद भाऊ तायडेंचे सूचक अनुमोदक आम्हीच झालेलो आहोत.
तेवढा काही प्रश्न नाही.